हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे मूल दत्तक घ्यायचं तर ऑनलाईन नोंदणी कशी करावी आणि त्या ऑनलाईन नोंदणीसाठी पात्रता कोणती असावी, क्रायटेरिया काय आहे आणि कागदपत्र कोणती लागतात आणि काय प्रोसिजर आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आम्हाला पुष्कळ वेळेपासून खूप काही कमेंट्स येत होत्या की मूल दत्तक घ्यायचं आहे, परंतु प्रोसिजर काय आहे, काय पात्रता पाहिजे, किती मुलं असतील म्हणजे आम्हाला दत्तक घेता येईल आणि त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, कुठे ऑनलाईन नोंदणी करावी लागेल, या संपूर्ण माहितीबद्दल आम्हाला खूप वेळेपासून लोकांच्या कमेंट्स येत होत्या. त्याबद्दल या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देत आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण मूल दत्तक घ्यायच्या प्रोसिजरबद्दल. ऑनलाईन नोंदणी कुठे करावी लागेल. तर एखाद्याला मूल दत्तक घ्यायचे असेल तर काराच्या पोर्टलवर संबंधितांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो, काराच्या पोर्टलवर. तर या प्रक्रियेत महिला व बालविकास विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच समाजात अनेकांना मूल होत नाही, यामुळे असे दाम्पत्य दत्तक मूल घेऊन त्याचा सांभाळ करतात. आता दत्तक मूल घेण्यासाठी संबंधितांना काराच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या काराच्या पोर्टलद्वारे मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास विभागाची टीम, जिल्हा महिला बालविकास विभागाची टीम जी आहे, ती टीम संबंधित अर्ज करणाऱ्याच्या घरी भेट देऊन पाहणी करते. शिवाय इतर बाबींची चौकशी करते, म्हणजे सर्वच बाबी ते पाहतात, निरीक्षण करतात आणि या अहवालानुसार पुढील दत्तक प्रक्रिया पूर्ण होते. आता या दत्तक प्रक्रियेमध्ये आईवडिलांची पात्रता काय असायला पाहिजे, कोणत्या पात्रता पूर्ण कराव्या लागतात. तर दत्तक मूल घेण्यासाठी अर्ज करणारे पालक हे गुन्हेगारी वृत्तीचे नसावे, म्हणजे त्यांचा कोणताही क्रिमिनल रिपोर्ट नसावा. त्यांच्याकडे 4 पेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना दत्तक मूल दिले जात नाही. तसेच सेकंड कंडिशन अशी आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना मूल दत्तक मिळत नाही. आणि थर्ड कंडिशन आहे 4 वर्षापर्यंतचे मूल दत्तक घेणाऱ्याचे वय 45 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे आणि 4 ते 8 वर्षाचे मूल दत्तक घेणाऱ्याचे वय 100च्या आत असावे. आता यामध्ये महिला व बालविकास अधिकाऱ्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते. दत्तक मूल देण्याची प्रक्रिया शासन निर्देशानुसार राबविली जाते. म्हणजे गरजू दाम्पत्यांनी मूल दत्तक घ्यायचे असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि पात्र असणाऱ्यांनाच मूल दत्तक मिळते. आता यामध्ये कागदपत्रे कोणती लागतात, प्रत्येकाच्या माइंडमध्ये हा प्रश्न येतो की कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत. तर अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र, कॅरेक्टर प्रमाणपत्र, ऑनलाईन अर्जाची प्रत यासह इतर आवश्यक ती कागदपत्र द्यावी लागतात. तर ही प्रोसिजर होती मूल दत्तक कशा रीतीने घ्यायचे आणि त्यासाठी कोणत्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी आणि कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि त्याची पात्रता काय असावी, याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.